आता आशिष शेलार यांचं एक वक्तव्य, ते म्हणतात देवेंद्रजी माझ्यासोबतची भागीदारी कधीच तोडू नका। तर शेलारांचं वक्तव्य म्हणजे भाजपातील अंतर्गत वादळाची सुरुवात असल्याचं संजय राऊत म्हणाले। त्यावरती नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। मैदानावर ज्या पार्टनरशिप्स केल्या आहेत त्या बेतोड आहे, लाजवाब आहे, त्याचा रेकॉर्ड कोणी तोडू शकला नाही। त्यांचं अभिनंदन करताना मला असं वाटतं की जर मैदान हे उत्कृष्ट भागीदारीचं स्थान असेल तर तुमचा सुद्धा देवेंद्रजी शपथविधी याच मैदानावर झालाय। माझ्याशी पार्टनरशिप सोडू नका। जो माझ्याबरोबर भागीदारी करतो देवेंद्रजी तो सफल होतोच आणि मी तुमचा सफलता चाहणार आहे। मला माहित नाही संदर्भात, मी कधी क्रिकेटची मॅच पाहत नाही। मी या क्षणापर्यंत वानखेडे स्टेडियम पाहिलेलं नाही, एवढंच मी सांगतो। मी वानखेडे स्टेडियमवरती अद्याप पाऊल ठेवलं नाही। आशिष शेलार यांचं जे वक्तव्य आहे हे भाजपा अंतर्गत सध्या जे वादळ उठलेलं आहे त्या वादळाची एक सुरुवात आहे। भाजपा अंतर्गत म्हणजे एखाद्या टीममध्ये जेव्हा कुरबुरी असतात तेव्हा संघ हरतो। एखादी टीम जेव्हा एकसंघ नसते आणि टीममध्येच एकमेकाचे पाय ओढण्याचे प्रयत्न होतात किंवा एकमेकाला अडकवण्याचे प्रयत्न होतात तेव्हा ती टीम, तो संघ कोसळून पडतो। भारतीय जनता पार्टीत अंतर्गत संघर्ष नाही आणि संजय राऊत म्हणतात की ज्यांचा अंतर्गत संघर्ष असतो त्यांना कधीही यश मिळत नाही। संजय राऊत हेच महाराष्ट्राने बघितलंय। ज्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष आहे अशा उभाटा गटाला महाराष्ट्रात यश मिळालं नाही। ज्यांच्या आघाडीमध्ये अंतर्गत संघर्ष आहे अशा महाविकास आघाडीला महाराष्ट्रानं नाकारलेला आहे। आणि राहिला प्रश्न अंतर्गत संघर्षाचा, तर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे एकमेकांची कॉलर धरून, एकमेकांची गचांटी पकडून कशा पद्धतीने भांडत होते हे 8 दिवसापूर्वी महाराष्ट्राने बघितलं।